हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याची भाजी. तर चला बघूया कसं बनवायचं ते. तर बघा, तुम्ही इथं ग्रेव्ही तुम्हाला आवडीनुसार ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता, कमी जास्त करू शकता. हे पहा, इथं मी आमच्या घरी असंच आवडत असतं, थोडंसं ग्रेव्ही जास्त पाहिजे असते, त्यामुळे मी अशा टाईपमध्ये बनवलेलं आहे. तर बघा, आपल्याला सुरुवातीला बटाटे अशा शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि कुकर करून घ्यायचा आहे. जास्त पण शिजवायचं नाही आहे तुम्हाला आणि कमी पण नाही, अशा टाईपमध्ये तुम्हाला शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची. आणि त्यानंतर दुसरीकडे आपल्याला दही घ्यायचं आहे 1 कपभर, आणि त्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट आणि आपल्याला थोडंसं धनिया पावडर वगैरे टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं ब्लॅक साल्ट म्हणजेच काळं मीठ. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्य टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कसं स्पायसी वगैरे आवडतं त्यानुसार. तर हे पहा, असं मिक्स करून तुम्हाला साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि दही जास्त आंबट नसावं. आणि दुसरीकडे आपल्याला कढई गरम करून त्यामध्ये जिरं छान असं तडतडून द्यायचं आहे. हे पहा, आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची ॲड करायची आहे. ते पण छान असं परतून घ्यायचं आहे, हिरवी मिरचीला पण. इथं पण तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं त्याप्रमाणे तुम्ही इथं करू शकता. छान असं मिरची परतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हिंग ॲड करायचं आहे, एक अर्धा चम्मच. हे पहा, त्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला हवं त्या प्रमाणात घेऊ शकता. पण बटाट्याची भाजी म्हणलं तर कांदा हा आवर्जून थोडासा जास्तच टाकला जातो, त्याशिवाय चव थोडीशी वेगळी लागणार. त्यामुळे तुम्ही कांदा थोडासा जास्तच वापरावा. छान असं परतून द्यायचं आहे गोल्डन होईपर्यंत कांदा. थोडंसं मीठ टाकायचं, कारण कांदा लवकर परतला जातो. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. त्यानंतर तुम्हाला अद्रक ॲड करायचं आहे. छान असं परतून द्यायचं आहे. बटाट्याची पण भाजी आपल्याला अनेक प्रकारे करता येते. कोणाला सुक्कीच आवडत असते, तर कोणाला ग्रेव्ही, आणि कोणाला जास्त ग्रेव्हीची पण भाजी आवडते. अनेक प्रकारे करता येते. बटाटा म्हणलं की सर्वांचा फेवरेटच असतो म्हणा. लहान मुलांचा तर आवडता. हे बघा, असं छान असं परतून द्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं साईडला दह्याचं, ते आपल्याला यात ओतून द्यायचं आहे. आणि छान असं कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे. त्याला कंटिन्यू 1-2 मिनटं तरी आपल्याला नॉनस्टॉप असंच फिरवत राहायचं आहे. आणि गॅस फ्लेम तुम्हाला कमीच ठेवायचा आहे.
तुम्ही मोठा गॅस केला तर दही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि तुम्हाला हे कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत. हे पहा, आता तेल सुटायला लागलेलं आहे. छान असा कलर पण आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जे बटाटे आपण उकडून घेतलेले होते, हे बघा, ते यात आपल्याला टाकून द्यायचे आहेत. बघा, बटाटे अति जास्त पण नाही शिजले पाहिजेत. मी तुम्हाला दाखवलं ना त्या टाईपमध्ये, जेणेकरून हे म्हणजे असं जास्त मॅश नाही झाले पाहिजेत हलवते वेळेस वगैरे. त्याचा शेप हा कायम राहिला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर तुम्हाला कोथिंबीर आणि गरम मसाला हे ॲड करायचे आणि छान असं परतून द्यायचं आहे. बघा, तुम्हाला ती रेसिपी कशी वाटते काही नाही, एकदा नक्की करून पहा. आणि तुम्हाला कशी वाटली काही नाही ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चॅनलला लाईक करत जा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. हे पहा, छान असं तुम्हाला परतून द्यायचं आहे. आणि तुम्ही ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि तुम्हाला शेवटी कस्तुरी मेथी टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे छान असा स्वास येतो. हे पहा, मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे, कारण आम्हाला थोडंसं जास्त ग्रेव्हीची पाहिजे होती. तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. तर बाय बाय गाईज.